महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या उरण शहराध्यक्षपदी डीके ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दिनेश गायकवाड यांची असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली. दिनेश गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 16 जुलै 2026 रोजी आरपीआयचे उरण तालुका नेते संजय गायकवाड यांच्या हस्ते त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडात त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासह सर्वसामान्यांना प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा विश्वास दिनेश गायकवाड यांनी व्यक्त केला. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदास आठवले यांनीही दिनेश गायकवाड यांना नव्या जबाबदारीसाठी विशेष शुभेच्छा देत पक्षवाढीसाठी जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले. या नियुक्तीनंतर उरण शहरातील आरपीआयच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल असा विश्वास पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी दिनेश गायकवाड यांचे अभिनंदन करून यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण. उरण विधानसभेचे आमदार महेश शेडबालदी यांच्या वाढदिवसानिमित्त इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय व स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान विशेष शाळा येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. फळे व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. तसेच रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी प्रतीक्षालयासाठी बसणाऱ्या बाकांचेही लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाला नगरसेवक रवी भोईर, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेविका सायली म्हात्रे आदीसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आमदार महेश शेडबालदी यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उरणतर्फे रामरक्षा आंदोलन संपन्न झाले. यावेळी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी आमदार मनोहर शेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर आणि उरणच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी श्रीराम मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, तालुका संघटक BN, शहर प्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, शहर संघटक दिलीप रहाळकर, जिल्हा परिषद सदस्या प्रेरणा पाटील, पंचायत समिती सदस्या कविता पाटील, नगरसेवक गटनेते अतुल ठाकूर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण. सहयोग चॅरिटेबल ट्रस्ट संचालित लाडकी कन्या प्रकल्प उद्घाटन सोहळा दिनांक 22 मे 2026 रोजी सहयोग वृद्धाश्रम देहरंग नेरे तालुका पनवेल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक हितेश शहा, वाणीआळी मित्रमंडळ उरण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आनंद ठक्कर, अजित भिंडे, नरेंद्र ठक्कर, सुबोध कुंडप, चेतन ठक्कर, प्रेम मडवी, हरेश भिडे, नितेश रावल, अमन थली आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून 30 आदिवासी मुला-मुलींना स्कूल बॅग देण्यात आले. शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या प्रकल्पाचे उपस्थितींनी कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजक मिनल अहिरे, चेअरमन पूर्वा ठाकरे, विकास जाधव, मनिक पंडित, अमर मुंबईकर, माधुरी सेवेलकर, वसंत पडघन, बाबूराव इंगळे, साहिती भोईर, प्रिन्स बारखे, ओम भोईर, साधना शेटे, ज्ञानेश्वर पोतदार, तेजस पिंगळे, शशिकांत देशमुख आणि विश्वकांत लोकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.